जय एसटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। राजेश मांगदरे यांनी प्रश्न विचारलेला आहे, कापूस पिकाला लागवडीच्या वेळी डीएपी प्रति एकर 1 बॅग टाकलेली आहे, आता मला वैदिकचा डोस द्यायचा आहे, त्याबद्दल माहिती द्यावी। राजेशजी, तुम्ही आणि तुमच्यासारखे जे शेतकरी केमिकल वापरत आहेत त्यांना अचानक आता वैदिकचा वापर करायचा आहे, तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्हाला केमिकल कडून वैदिककडे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही। तुम्ही कुठल्याही पिकासाठी केव्हाही एसटी वैदिक तुम्ही वापरू शकता। फक्त एक नियम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एसटी वैदिक वापरणार आहात त्यापुढे तुम्ही केमिकलचा वापर बंद करावा। आता पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वापर करता तेव्हा तुम्ही सर्वात प्रथम आपल्या जमिनीमध्ये सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड आणि त्याच्याबरोबर कृषी अमृतचा बेसल डोस करून वरतून तुम्हाला सॉइल चार्जरची दाट ड्रेंचिंग किंवा फवारणी करायची। याप्रमाणे तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा आणि परत तुम्ही हाच बेसल डोस रिपीट करा। त्याचबरोबर क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर 3 ml, फ्रूट चार्जर 15 ml याप्रमाणे तुम्ही त्याची फवारणी करा। आणि दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही फ्लावरिंग स्टेजला फ्लावर चार्जर 3 ते 5 ml आणि फ्रूट चार्जर 10-15 ml अशा प्रकारे तुम्ही जर त्याची फवारणी केली, 2 बेसल डोस आणि अशा प्रकारे फवारण्या 2 जर केल्या पोषणाच्या, तर तुम्हाला रोगराई इतर कुठलाही त्रास होणार नाही आणि तुमचं उत्पन्न हे अतिशय चांगल्या प्रकारे सुधरेल। तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता। आणि नित्य नियमाने तुम्हाला जर विक्रमी उत्पन्न काढायचं असेल, ज्याप्रमाणे 20, 22 किंवा 30 पर्यंत काही शेतकरी क्विंटल कापसाचं उत्पादन घेतात, तर तुम्ही त्या ठिकाणी सम्राट बेसल डोस, कृषी अमृत एकरी साधारणतः 7 ते 10 बॅग, त्याच्यानंतर RNPH साधारणतः 1200 ते 1800 ग्रॅम प्रति एकर आणि सम्राट शक्ती मिरॅकल ह्या 2-2-1-1 किंवा 3-3-2-2 अशा प्रकारे तुम्ही बेसल डोसमध्ये मिक्स करून टाकू शकता। तुम्हाला विक्रमी उत्पन्नाचा अनुभव त्या ठिकाणी येईल। याचप्रमाणे तुम्ही तूर ह्या पिकासाठी याचा वापर करू शकता। याचप्रमाणे तुम्ही सोयाबीनसाठी सुद्धा वापर करू शकता। मित्र हो, आजकाल सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल यांचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणामध्ये घसरले, अगदी शेतकऱ्यांना करायला देखील परवडत नाही। तुम्ही सर्व शेतकरी या पद्धतीने असा शेड्यूलचा वापर करून तुम्ही याच्यामध्ये अधिक उत्पन्न घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही जर दरवर्षी जर सलग वापरत राहिलात तर तुमचा तणनाशकाचा खर्च कमी होईल, रोगराईचा खर्च कमी होईल आणि तो खर्च तुम्हाला पोषणामध्ये करता येईल आणि त्यामुळे तुमचं उत्पन्न दरवर्षी थोड्याफार प्रमाणामध्ये वाढत जाईल। या ठिकाणी तुम्ही आमचे जे अधिकारी आहेत 866 9 200 225 किंवा 26 या नंबरवर तुम्ही फोन करून तुम्ही अधिक माहिती घ्या, आमच्याकडनं शेड्यूल प्राप्त करा, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन या ठिकाणी एसटी वैदिकचा आनंद घ्या। धन्यवाद।